सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे संडेची सकाळ आहे आणि मी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. करेक्शनचा बोजा आहे भरपूर आणि तो पूर्ण करायचा आहे डे बाय डे, थोडासा कमी करून. त्याचबरोबर करेक्ट वेनी पण करायचं आहे. तो थोडेफार करेक्शन मला माझ्या सिनियर्सनी आणि मॉडरेटरनी सांगितलेले आहेत, सो ते मला करेक्ट करायचे आहेत. आणि आता जसं तुम्ही बघताय तसं मी आज निघाली आहे माझ्या कॉलेजला जाण्यासाठी. स्टेशनचा थोडाफार नजारा. आज जरा लवकर निघाली कारण म्हटलं की सॅटर्डेचे पेपर्स जे झालेले नव्हते ते पूर्ण करू. म्हणजे आपला टार्गेट जो 25चा पूर्ण झाला नव्हता, सॅटर्डेला 6 पेपर्सच झालेले. त्याच्यानंतर आज मी कंप्लीट केले 25 पेपरचा तो बंडल. आणि येस, त्यानंतर आता मला जायचं आहे. अजून एक गोष्ट अशी की आता डबल ड्युटी तर आहेच. म्हणजे सपोज म्हणाल की पेपर करेक्शन आहे, मॉडरेटरचे शिव्या ऐकणं आहे, बाकी सगळ्या गोष्टी पण आहे. शिव्या ऐकणं म्हणजे शिव्या नाही देत, पण ते खूप काही गायडन्स करतात खूप काही गोष्टींवरती. इथे एवढे नका देऊ, तिथे तेवढे नका देऊ. सो इट हॅपन्स. ते सोडलं तर परत हे गर्दी एक असते सकाळी. लवकर गेलं ना तर ही गर्दी भेटते. जेव्हा माझा टायमिंग असतो म्हणजे 11, 11:15 दरम्यान एवढी गर्दी नसते. पण माझ्या टायमिंगच्या आधी कधी चुकून गेली तर हे असतं, पूर्ण गर्दी असते. ट्रॅफिक म्हणते गर्दी असते. आणि आता मेट्रो इथून जेव्हा मी इथून जात होती तेव्हा मला असा अनुभव आला की हे ना दोन्ही साईडनी लाईन लावतात. एक तर ह्या साईडनी पण लावतात, एक तर ह्या साईडनी पण लावतात. सो ही जी ऑलरेडी लावलेली लाईन आहे ना, सो जसं जिकडे गाडी येते ना तसं त्या लाईनीचं तोंड वळतं. दॅट इज अ व्हेरी अमेझिंग थिंग आय ऑब्झर्व की चला इथे गाडी आली इथे तोंड वळव, तिथे गाडी आली तिथे तोंड वळव. तो म्हणजे ज्या साईडला येते त्या साईडनी लाईन सुरू होते. सो दिस इज समथिंग न्यू फॉर मी, जे मी आजच बघितलं नुकतंच. आणि हा थोडा मेट्रोचा प्रवास आहे सकाळच्या टायमाचा. आणि इकडे एक डोंगर दिसतं तिकडून. आय थिंक ते साकीनाका स्टेशनच्या जवळ आहे. आणि माझी खूप टाईमची क्युरिओसिटी मी आज पूर्ण केली. या देवळात मी जाऊन आली आज. भगवती देवीचं देऊळ आहे आणि हे आझादनगर मेट्रोच्या जवळच आहे. आणि एवढे दिवस असूनसुद्धा मला माहीत नव्हतं ते भगवती मंदिर आहे. आज मला संपलं टाईम वॉकिंग. आणि हे आझादनगर मेट्रो स्टेशन आहे आणि इथून मी आता जाणार आहे पुढे. आणि हा तो प्रसाद जो त्या पुजारींनी दिलेला. सो इकडे बघू शकता तुम्ही, त्या पाकळ्या आहेत आणि तो प्रसाद आहे. आणि त्यांनी तीर्थ दिला आणि तो प्रसाद दिला. आमच्या गावी तसंच प्रसाद देतात. म्हणजे काही खायला वगैरे असं देत नाही, साखर फुटाणे म्हणा असं वगैरे खायला देत नाही, ते लावायला देतात. म्हणजे इकडे कपाळावर आम्ही प्रसाद म्हणून लावतो ती गोष्ट. हे जरा ट्रॅफिकवर एक नजर टाकावी. सो हा ट्रॅफिक आहे. आणि येस, हे पूर्ण परत जातानाची गर्दी आहे. पूर्ण परत जातानाचा शूट आहे, म्हणजे शूटिंग केलेलं आहे. म्हणजे काय झालं की आज गेलेली कॉलेजमध्ये, त्यानंतर करेक्शन केलं, 2 लेक्चर्स घेतले आणि मॉडरेटरच्या 4-5 शिव्या खाल्ल्या फोनवरती की असं का तसं का, हे का ते का. सो मी त्यांना ॲश्युअर केलं की मॅम मी हे सुधारेन, पुढच्या बंडल्समध्ये असं होणार नाही रिपीट. आणि जे माझे नॉर्मल मिस्टेक्स असतात त्यापेक्षा थोडीशी वेगळी मिस्टेक एक मला कळली, ती आतापासून मी कधी रिपीट नाही करणार, मी लक्ष देऊन करेन. सो येस. आणि काउंटिंग इज माझा जन्मसिद्ध अधिकार आहे चुकणं. सो काउंटिंग आणि मी खूप जवळचे मित्र, लव अँड हेट रिलेशनशिप वी शेअर. सो please don't give me any counting job, and thank God I am not an accountant. I belong to the arts faculty, arts field, and I'm very glad about it. I can count normally, properly, but then perfection is a far away goal. That's what I can say. So yes, it is how it is. आणि आता मी निघाली आहे माझ्या घरी जाण्यासाठी. मी विचार केलेला की लवकर येऊन मी काम करू शकते बॉस, पण मला लेटपर्यंत थांबून आता यावेळेला काम नाही करायचं. सॉरी म्हणा, काही म्हणा, व्हेरी म्हणा, होरी म्हणा, तोरी म्हणा, काही म्हणा, पण नाही करणार मी. कारण ते अंधार पडल्यानंतर घरी जाणं इज अ टास्क. इट इज अ टास्क. फॉर एक्झाम्पल, कधी काही असं लागलंच की थांबावं लागेल
मग काही पर्याय नाही. पण अपार्ट फ्रॉम दॅट मला खाज आली, मला हा आज पूर्णच करायचं आहे असं मी करणार नाही. सो ते माझ्याकडून होणार पण नाही. आणि ते तेवढं माझं त्याचं वी डोंट वाईब दॅट जॉब अँड वी डोंट वाईब मीन्स करेक्शनचं जॉब. टीचिंगचं जॉब तर वल्लाच आहे, पण टीचिंगच्या बरोबर जे चिकटून बाकीचे येतात ना, ते बाबा हल्ला आहे, तो एकदम हल्ला आहे माझ्यावरती. सो दॅट बिकम्स अ टास्क फॉर मी. एनिवेज, आणि आज मस्तपैकी झोप पण काढत होती मी. करेक्शन करता झोपा काढली आहेत, पण आय कांट हेल्प इट. आय डोंट गेट स्लीप अँड देन आय स्लीप ड्युरिंग वर्किंग आवर्स. कोण समजतं, कोण नाही समजत, पण इट हॅपन्स. नंतर इथे मी पोचली आहे ठाकुर्ली स्टेशनकडे. आज मी फार एक्सायटेड आहे, कारण खूप दिवसानंतर आई बाबा पण घरी आलेत. सो बरं वाटतं आहे घरी जाऊन. मला कोणतरी घरी असणार आहे, नॉट वेकंट होम विल बी देअर. येस, दिस इज शंकराचं दर्शन घेतलेलं आहे. सोमवार आहे, शंकराचं दर्शन घेतलेलं आहे. नंदी बघू शकता तुम्ही बाहेर त्या देवळाच्या. आय एम वॉकिंग टुवर्ड्स होम. आणि द क्लासिकल गर्दी ॲट ठाकुर्ली स्टेशन गाईस. द क्लासिकल गर्दी, 2 वे ट्रॅफिक, इथून पण सगळीकडून जायचं आपण, आपलं बापाचं ठाकुर्ली. सो येस, ते थोडंसं आमचं ठाकुर्ली असंच आहे. आणि त्याची गर्दी पण तशीच आहे. सो आय कांट हेल्प इट. इवन इफ आय वॉन्ट टू, आय कांट. सो येस, दॅट इज दॅट. आमच्या इकडे मग खो खो खेळत आहेत बघा मुलं, सगळी मुलं खो खो खेळत आहेत. आणि मी जस्ट ते शूट करत होती. खूप मजा चालू होती. त्यांचा खो खोचा गेम एकदम रंगला होता. सो दॅट इज फॉर टुडे. उद्या जाऊन परत शिव्या नवीन खायचे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.